ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाचा निषेध म्हणून पुणे शहरामध्ये निबंध स्पर्धा सुरू झालेली आहे। पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगितलं होतं। याच पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसकडून या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। ज्या ठिकाणी पोर्शे कारचा अपघात झाला याच ठिकाणी निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालंय। या स्पर्धेचे विषय कोणते पाहूयात। माझी आवडती कार पोर्शे फरारी मर्सिडीज, माझा बाप बिल्डर असता तर, अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण, मी पोलीस अधिकारी झालो तर, दारूचे दुष्परिणाम आणि असे काही महत्त्वाचे विषय या निबंध स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं। सागर, आपण पाहतोय की पुणे अपघात प्रकरणामध्ये आता युवक काँग्रेसनं निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुणेकरांचा मात्र कसा प्रतिसाद याला मिळतोय? नक्कीच आपण पाहिलं पोर्शे कारने ज्या पद्धतीने 2 जणांना उडवलं, त्यानंतर अल्पवयीन मुलाला जामीन जो आहे तो मंजूर झाला आणि कोर्टाने काही ऑर्डर केली होती की निबंध 300 शब्दाचा निबंध लिहायचा। त्याच पार्श्वभूमीवरती युवक काँग्रेसने याला एक हटका आंदोलन आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अनेक जण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, विषय देण्यात आलेले आहेत आणि बक्षीस जे आहे तेही ठेवण्यात आलेलं आहे। या विद्यार्थी असतील किंवा पुणेकर असतील, काही मुले असतील यामध्ये सहभागी झालेले आहेत। आयोजकांनी या स्पर्धेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। स्पर्धेसाठी तुम्ही या स्पर्धेसाठी आलाय, कुठला विषय निवडला? माझा विषय आहे भारतातील कायद्यापुढे खरंच समानता राहिली आहे का? तर माझं तरी हे मत आहे की अजिबात समानता राहिलेली नाही आहे। गरिबांसाठी वेगळा न्याय आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय असं भारतातील कायदा व्यवस्था चालत आहे। मी एक सर्वसामान्य घरातील कुटुंबातील एक तरुणी आहे। हेच जर आमच्या कोणाकडून झालं असतं तर आम्हाला पण असाच न्याय मिळाला असता का? हा माझा प्रश्न आहे आत्ताच्या पोलिसांना। नक्की अजूनही आयोजक आपल्या बरोबर आहेत, आपण बातचीत करणार आहोत। स्पर्धेचं आयोजन केलंय, विषय ठेवले, विषय असेच ठेवलेत, उपहासात्मक ठेवलेले विषय आहेत की परवाच्या दिवशी ॲक्सिडेंट झाल्यानंतर आणि ती मुलं बिचारी निष्पाप मुलं मृत्युमुखी पडल्यानंतर न्यायालयाने बाल न्यायालयाने शिक्षा काय दिली तर 300 शब्दांचा निबंध। ट्रॅफिक पोलिसांबरोबर काम करत आमची ही युथचे आहेत राहुल शिरसाट अध्यक्ष, त्यांनी त्याच्यावर ही जी थट्टा चालली आहे मरणाची त्याच्याविरुद्ध एक उपहासात्मक ही स्पर्धा घेतलेली आहे। याच्यातनं आम्ही त्यांना सांगू इच्छितो। तर आपण पुण्यातली सध्या ही दृश्य पाहतोय। पुण्यात झालेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर युवक काँग्रेसकडून आता निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेल्या अपघाताचा निषेध म्हणून हे अनोखं आंदोलन।